शिरपूर शहरातील जमिनीच्या वाढलेल्या किमती कमी व्हायला वेळ लागणार नाही जर शिरपूर शहरात असलेली पाण्याची सुविधा, शिक्षणाची सुविधा तसेच लॉ अँड ऑर्डर या जमेच्या बाजू असलेल्या विषयांपैकी कोणती गोष्ट मायनस केली तर शिरपूर शहरातील जमिनीचे भाव पडतील आणि ज्यांनी शिरपूरमधील घेतलेले प्लॉट भविष्यासाठी नियोजन केले त्यांचा भ्रमनिरास होऊन फार मोठं नुकसान होईल। ते सामान्य जनतेला परवडणार नाही, म्हणून शिरपूर शहराला कलंक लागेल किंवा शहरवासियांचे आणि येणाऱ्या पिढींचं नुकसान होईल, भविष्य खराब होईल अशा कोणत्याही गोष्टीला आम्ही थारा देणार नाही असं आमदार अमरीशभाई पटेल नेहमीच म्हणत असतात। त्या अनुषंगाने दिनांक 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त झालेल्या अवैध कॅफेच्या ठरावाला जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता आता याविषयी मोठा एल्गार जनता पुकारण्याच्या तयारीत आहे। याविषयी काही दिवसांपूर्वी आमदार अमरीशभाई पटेल यांनी देखील कॅफेंबद्दल आपली भावना व्यक्त केली होती। पण एक सांगतो, शिरपूरमध्ये असं कुठलाही जे चालू आहे ते बिलकुल बंद व्हायला पाहिजे, पण हे फारच भयंकर झालेलं आहे आणि रात्री 10 वाजेनंतर हे सगळं जे चाललं आहे तेही बंद व्हायला पाहिजे। ते कॅफे बॅफे हे सगळं आणि करवनजवळ जे लोक उभे राहतात मुलं, त्या सगळ्यांना बंदी घालायला पाहिजे आणि हे शिरपूर शहर शांत सिटी आहे, त्याला तशीच ठेवायची असेल तर सगळे लोकांची याच्यामध्ये मदत पाहिजे आणि सगळे लोकांनी एक राहून याचा निषेध करायला पाहिजे असं मी आपल्याला सांगतो।